नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय जरा थोडासा मी वेगळा घेतलेला आहे. कारण आयुष्यामध्ये जे आपण धडपड जे करतो, पळापळ करतो, धावपळ करतो, न थांबता कायम पळत राहतो. तुम्ही कधी विचार केला आहे का? बघा, आजपासून येणाऱ्या 100व्या वर्षी जे कष्ट करून तुम्ही घर बांधलं असेल, जे कष्ट करून तुम्ही जमीन घेतलेलं असेल, जे काही तुम्ही राबला असाल, दिवस रात्र टेन्शन घेऊन कर्ज फेडलं असेल आणि इतकी संपत्ती तुम्ही उभा केली असेल, त्या घरासाठी किती पळाला, घरासाठी कोणाकोणाच्या हातापाया पडला आणि कर्ज काढलं, एखादी प्रॉपर्टी घ्यायला तुम्ही किती कर्ज काढलं आणि त्याच्यासाठी किती पळापळ केले, दिवसाचा रात्रीचे दिवस तुम्ही केला असा. आणि मित्रांनो, विषय इथं येतो की 100 वर्षानंतर ती प्रॉपर्टी कुणाकडे असणार आहे आणि जे घर तुम्ही आता सोन्यासारखं बांधलेलं आहे सा, त्या घरामध्ये नेमकं कोण राहिलेलं असणार आहे. तुम्ही म्हणणारा, माझा नातू असेल, नातवाचा नातू असेल, पंतो असेल, कोण असेल ते असेल. 100 वर्षानंतर आपण 60 वर्षाची जरी पिढी धरली आजपासून, तर जास्तीत जास्त मुलगा असेल, नातू असेल, नातवाचा मुलगा असेल. पण मित्रांनो, माझं तुम्हाला सरळ सांगणं आणि सरळ विचारणं आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव माहिती असतं, आजोबाचं नाव माहिती असतं, फार तर पणजोबाचं नाव माहिती असतं. पणजोबाच्या वडिलांचं आणि पणजोबांच्या आजांचं नाव तुम्हाला माहिती आहे का? बघा, ज्याला माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगावं की मला आजोबाच्या पणजोबाचं नाव माहिती होतं. मग मित्रांनो, मला एक सांगा, जर तुम्हाला माझ्या हिशोबानं आजोबाच्या पणजोबाचं जर तुम्हाला नाव माहीत नसेल, तर तुमच्या नातवाचा नातू तुमचं नाव लक्षात ठेवेल का? साहजिकच तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल की ठेवणार नाही. कारण माझ्याच आजोबाच्या आजाचं नाव माहीत नाही, तर माझ्या नातवाचं नाव कसं लक्षात असणार आहे? तर जर माझं नावच निघणार नसेल पुढच्या 100 वर्षात, तर नेमकी माझी पळापळ कशासाठी चालू आहे, धावपळ कशासाठी चालू आहे? माझ्या स्वतःच्या मुलासाठी का, माझ्या नातवासाठी का? तुमचं अस्तित्व कुठं आहे? तुमचं अस्तित्व मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एवढा आहे, कर्म करीत राहिलं पाहिजे, पळत राहिलं पाहिजे, जीवन जगलं पाहिजे. सुंदर जीवन आहे, पण जीवन जगत असताना आम्ही आपल्यासाठी जगतो का? मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हे तुम्ही जे मिळवत राहताय ना, ह्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या तब्येतीसाठी, स्वतःच्या चैनीसाठी, स्वतःच्या समाधानासाठी, स्वतःच्या सुखासाठी, हे शब्द ऐकाय भारी वाटतात, पण ते आपण भोगल्यात कधी का? कधी भोगण्याचा प्रयत्न करतो का? इतक्या जबाबदाऱ्या, इतकं टेन्शन, सुखाच्या पाठीमागं अक्षरशः आपण ओरबडून घ्यायला बघतो सुख, पण पदरात काय पडत असतं? प्रत्येक वेळी आपल्याला सुख हुलकावणे देतं आणि दुःख तेवढं आपल्या पदरात येत असतं. छान बंगला बांधला, 50 लाखाबद्दल बंगला बांधला, छान बंगला झाला, सुख आलं पदरात, पण त्याचं कर्ज पाठी लागलं ना, महिन्याला हप्ते पाठी लागलेत ना, तुमची गेली 5, 10, 15 वर्ष आयुष्यभर ती कर्ज. 15 वर्ष एक सुखासाठी, एका घरासाठी 15 वर्षे मी हप्ते फेड्यात घालावं लागलो ना. मग घराचं सुख समजायचं का कर्जाचं दुःख समजायचं? आणि आज नंतर 100 वर्षानंतर काय? चला थोडासा आपण असा विचार करूया. एवढा व्याप केला, एवढा ताप केला, घर बांधलं, बंगला बांधला, सगळं केलं, मी माझं सुख हरवलेच, टेन्शन गेलेच. टेन्शन ही सुख आल्यामुळं, घर बांधल्यामुळं सुख आलं, कर्ज आल्यामुळं टेन्शन आलं. पण मित्रांनो, पुढची पिढी तुमच्या हयातीनंतर ज्यावेळी तुम्ही नसणार आहे, त्यावेळी आपला मुलगा असेल, मुलगी असेल, छानपैकी सगळं आपला कार्यक्रम करतात. घरात फोटो लावला जातो, पुजला जातो, पै पाहुणी गोळा होतात.
व्यक्ती कशी जरी असली तर चांगली आहे म्हणून हे समाजात रीत आहे की व्यक्ती चांगली होती. त्यानंतर आपण गेल्यानंतर काही दिवसानंतर घर झाडाय काढलं जातं. लक्षात आहे का बघा? घर झाडाय काढल्यानंतर काय होतं, आपला एक छानसा फोटो लावलेला असतो घरामध्ये. आपण गेल्यानंतरचा विषय चालू आहे. आणि त्या दिवशी ज्यावेळी घर झाडायला आपण काढतो आणि तो आपला फोटो भिंतीवर हळूच अडगळीच्या खोलीत जातो. आणि एक दिवस अशी वेळ येते की अडगळीच्या खोलीतनं तो फोटो कुठं गेला हे सुद्धा आपल्या मुलाला माहिती असतं. मुलग्याच्या हयातीनंतर आपल्या नातवाला माहीत नव्हते की हो आजाचा फोटो आहे. आणि तो कुठंतरी हरवला जातो, कुठंतरी गेला जातो अडगळीच्या खोलीतून. आणि ज्या गोष्टीसाठी जी गोष्ट माझी आहे म्हणत होतो, जे माझं घर आहे म्हणत होतो, मी बांधलं आहे म्हणत होतो, माझी 4 चाकी गाडी आहे म्हणत होतो, कधी त्यांनी कधी आठवण काढली का ही कुणाची गाडी होती? ही माझ्या आजाने घेतली होती, ही माझ्या बाबाने घेतली होती. कारण त्याच्या पाठीमागे व्याप लागले असतं, मुलगा असू दे, नातू असू दे, कोण पण असू दे पुढची पिढी. आणि जे माझं होतं, जे माझ्या मालकीचं जे होतं ते 100 वर्षानंतर कुणाच्या मालकीचं असणार आहे? तुमच्या हयातीनंतर 3 महिन्याच्या आत कायदेशीररित्या तुमच्या सर्व मिळकतींना कायदेशीररित्या 3 महिन्याच्या आत वारस लावले पाहिजेत असा कायदा सांगतो मित्रांनो. मग माझी नावं 3 महिने मेल्यानंतर किंवा हयातीनंतर 3 महिने माझं नाव सगळ्या इस्टेटवरून पुसलं जातं आणि राहतो तो फक्त घरातला फोटो. तो पण मुलांनी ठेवला तर, नाहीतर अडगळीच्या खोलीतनं एक दिवस कुठे गेला हे कोणालाच माहीत नसतं. जे माझं म्हणून जे एवढं टेन्शन घेतो, ताण घेतो, रात्रीची झोप लागत नाही. एकदा 3 वाजता जाग आली की 5-6 वाजता उठायच्या टायमिंगला झोप लागते. दिवसाचा सगळा खोळंब होतो कारण झोप पूर्ण झालेली नसते. आणि व्याप किती बघा, नुसतं माझं म्हणून आपण पळत असतो, धावपळत असतो, टेन्शन, ताण, रखरख, चिडचिड. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की किती त्रास होतो. हे असं आपलं आयुष्य, ज्या आयुष्यामध्ये 100 वर्षानंतर कोण राहणार आहे तुमच्या घरामध्ये हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही. कदाचित तुमचा मुलगा चांगल्या नोकरीला लागला असेल, फॉरेनला गेला असेल, कदाचित त्याला वाटलं, त्याची बायको म्हणाली की नाही हे घर विकूया आणि जाऊया, ही प्रॉपर्टी विकूया आणि दुसरीकडे जाऊया. ज्या कष्टानं तुम्ही ते घर घेतलेलं असणार, प्रॉपर्टी घेतलेलं असणार, तुमच्या हयातीनंतर 3 महिन्यात त्यांची नावं लागलेली असणार. आणि त्यानंतर प्रश्न फार मोठा आहे, कडू आहे, सत्य आहे पण कडू आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सांगण्याचा एवढाच उद्देश मित्रांनो आहे, हे जे सगळं आपण जे करतो ना ते इतकं कष्ट करून करत असतो, इतकं राबून करत असतो ना की छोट्यातला छोटा आनंदसुद्धा आपल्याला उपभोगता येत नाही. धड आपण आपल्या आईवडिलाबरोबर 4 प्रेमाच्या गोष्टी कधी बोलत नाही. आपल्या कामामुळं, व्यापामुळं आईवडिलासंगट कधी शेजारी बसून कधी जेवल्याला आठवत नाही. प्रेमाच्या 5 गोष्टी वडिलांच्याबरोबर, आईबरोबर ह्या व्याप तापातनं कधी बसलोय, बोललोय का बघा. कधी मुलांच्याबरोबर खेळलोय का बघा आपण व्यवस्थित. मुलांसाठी, बायका पोरांसाठी, कधी फॅमिलीसाठी वेळ दिला आहे का बघा. फॅमिलीचं जाऊन दे सोडा, तुम्ही तुमच्यासाठी जरासं कुठल्या तरी ट्रिपला जायचं असेल, कुठंतरी मित्रमैत्रिणींच्याबरोबर जायचं असेल तर ह्या आठवड्यात जाया, पुढच्या आठवड्यात जाया, त्याच्या पुढच्या आठवड्यात जाया. किती तुम्ही पुढे ढकलत आणले. प्रत्येक क्षणाचा जो आनंद घ्यायचा आहे ना, तो आनंद घेत्याला आनंदसुद्धा तुम्ही पुढे ढकलताय. आणि पैसा जो आहे ना, नसला तर फार वाईट, असला तर त्याच्यावरून वाईट. कारण पैसा माणसाला शांत बसू देत नाही,
पैसा नसेल तर माणसाला परत शांत बसू देत नाही, असेल तरी शांत बसू देत नाही. पैशाचा उपयोग योग्य कारणासाठी योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी जर केला असा तरच त्या पैशाला किंमत आहे. अन्यथा पैसा एकाकडं भरमसाठ आहे पण त्याला वापर करता येत नाही. एकाकडं पैसाच नाही कारण त्याला मिळवायची अक्कल नसते. हा जो पैसा आहे ना, आयुष्यातला फार विचित्र प्राणी आहे. त्या प्राण्याला कसं हँडल करायचं ह्यो जो व्यक्ती शिकला ना, त्याला पैसा म्हणजे काय कळालं, त्याचा वापर कसा करायचा, आनंद कसा उपभोगायचा, पैशाला कसं कामाला लावायचं, पैशाला कुठं थांबवायचं, त्याचा वापर कसं करून घ्यायचं हे ज्याला कळालं ना, त्यालाच पैसा कळाला मित्रांनो. त्यामुळं आपण आजच्या नंतर 100 वर्षानंतर जे काय आपण सगळं मिळवलेलं आहे ना, ते कुणाकडे तरी आपण देऊन इथून सुट्टी घ्यायची आहे मित्रांनो. मग प्रश्न असा निर्माण होतो, पैसा असून उपयोग नाही, नसून उपयोग नाही, आपलं राबणं आहे त्याचा तरी उपयोग आहे का? पैसा नसून तुम्ही चालत नाही, असून पण फार चालत नाही. मित्रांनो, जर खरोखरच आपलं 100 वर्षातनं जर आपलं अस्तित्व नसणार असेल आणि आपण गेल्यानंतर 3 महिन्यात जर आपलं प्रॉपर्टीनं नाव जाऊन जर मुलांची वारसांची नावं लागणार असतील तर थोडं विचार करा की येणारा प्रत्येक क्षण जर सुखानं जगायचं ठरवलं तर जगता येईल का नाही? थोडं गरिबीचे दिवस असू द्यात पण जगता येतील असं माझं मत आहे. आयुष्य म्हणजे कसं तुम्ही त्याला समजावून घेताय, कारण आयुष्याचं गणित असं बांधलं जातं माझ्या दृष्टिकोनातून. माणूस जन्माला आल्यापासून माणसांच्या मृत्यूपत्तर जे काही खेळ चालू असतात त्यामध्ये येणारी सुखदुःख असतील, संघर्ष असेल, त्रास असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळी चालत राहतो ना जन्मापासून मृत्यूपत्तर, त्याला ते आयुष्य म्हटलं जातं. आता हे प्रत्येकाला माहिती आहे की ज्या प्राण्याला जीवन आहे, ज्या प्राण्याला जीव आहे, ज्या प्राण्याला जन्म आहे, त्या प्रत्येक प्राण्याला मृत्यू हा ठरलेलाच आहे, 100% आहे. पण ज्याचं त्याचं जे प्रारब्ध आहे, जन्मल्यापासून मृत्यूपत्तर आयुष्याचे किती वर्षे काढायचं हे ज्याच्या त्याच्या कर्मावर आणि प्रारब्धावर अवलंबून असतं असं मला वाटतं. काय प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो कदाचित, पण हा पण विचार करूया, जन्माला येताना माझ्या वडिलांची प्रॉपर्टी किती होती, माझ्या आजाची प्रॉपर्टी किती होती, आणि मी श्रीमंताच्या घरातच जन्माला यावं असं प्रारब्धात कधी नसतं. कारण माणूस प्रारब्ध घेऊन जन्माला येत नसतो असं माझं मत आहे. प्रारब्ध ठरवत असतं कोणाला कुणाच्या जन्मात घालायचं, गरिबाच्या जन्मात घालायचं का ह्याला श्रीमंताच्या घरात जन्माला घालायचं, हे प्रारब्ध ठरवत असतं. त्यामुळं जीवनामध्ये येताना आपण रिकामं येत असतो, जाताना रिकामं जात असतो. पण काही संबंधित व्यक्ती ज्या आपल्या जीवनामध्ये येत असतात, मग आपलं आईवडील असतील, आजोबा असतील, त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांनी जी काही संपत्ती मिळवली असेल त्या संपत्तीतला आपल्या हिस्साला वाढवडिलार्जित प्रॉपर्टी म्हणून आपल्या जीवनात किती आली त्याच्यावर तुमचं बी जीवन भरपूर अवलंबून असतं. कारण आपण उदाहरणं बघतो, आजानं वडिलांनी मिळवलेली प्रॉपर्टी पोरानं थोड्याच वर्षात पूर्ण विस्कटून ठेवलेलं असते, किंवा आजानं घालवलेलं असतं, वडिलांनी घालवलेलं असतं, पण पोरग्यानं अमाप संपत्ती निर्माण केलेली असते. त्यामुळं मला म्हणायचं आहे की प्रारब्ध हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं असू शकतं. जन्माला आल्यानंतर काय आपण आनंद नसतो, जाताना काय घेत नसतो, घेऊन जात नसतो. कारण मिळवायचे किती, त्याचा आनंद किती घ्यायचा, उपभोगायचा किती, हे मित्रांनो मात्र ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. किती मिळवलं पाहिजे आणि किती उपभोग घेतला पाहिजे. कारण एक दिवस आपण इथून हे सगळं सोडून जायचंच आहे.
त्यामुळं शेवटचं असं वाक्य असेल, जीवन जगता आलं पाहिजे आणि आनंद उपभोगता आला पाहिजे. धन्यवाद मित्र.